पुढच्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या तासिकेमध्ये जे आपण कविता घेणार आहोत तिचं नाव आहे उत्तम लक्षण आणि या कवितेचे कवी आहेत संत रामदास, ज्यांनी आपल्या दासबोध या ग्रंथातून शक्ती आणि उपासनेचे महत्त्व विशद केले आहे। दासबोध या ग्रंथातून घेतलेलेच हे काव्य आहे उत्तम लक्षण। उत्तम म्हणजे अतिशय चांगले, तर एक उत्तम मनुष्य बनण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते गुण असायला हवेत, जीवन जगत असताना आपण काय करावे व काय करू नये याबाबत स्पष्ट व सडेतोड मार्गदर्शन या कवितेतून केलेले आहे। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची। वरील पंक्तीत उत्तम पुरुष म्हणजेच आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणजे तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनांना म्हणतात, श्रोते हो, मी तुम्हाला आता उत्तम व्यक्तीची जी लक्षणं सांगणार आहे ती तुम्ही सावधतेने ऐकावीत। नुसतीच ऐकायची नाहीत, तर त्यांची बाणेखूण म्हणजे स्वतःच्या अंगात ती रुजवण्यासाठी प्रयत्नही करावे। मग असे उत्तम गुण कोणते ते कवींनी पुढील पंक्तीतून सांगितलेले आहेत पहा। पहिल्याच पंक्तीमध्ये ते काय म्हणतात, तर वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी। कवी म्हणतात वाट पुसल्याविन, आता इथं पुसणे याचा अर्थ काय घ्यायचा आहे, विचारणे। म्हणजेच अनोळखी जर आपला रस्ता असेल तर त्या रस्त्यावरून आपण जात असताना विचारल्याशिवाय जाऊ नये, कारण पुढं आपल्याला कदाचित धोका होण्याची शक्यता असते। फळ ओळखल्याविन म्हणजे एखाद्या फळाची माहिती असल्याशिवाय ते फळसुद्धा खाऊ नये। जसं बघा, उदाहरण द्यायचं झालं तर एरंडाच्या झाडाला काही फळं लागतात पहा, ती जर फोडली तर त्यातून शेंगदाण्यासारख्या दिसणाऱ्या बिया निघतात, पण त्या केवळ शेंगदाण्यासारखे दिसतात आणि ते एका झाडाचं फळ आहे म्हणून जर आपण ते खायला गेलो तर तिथं विषबाधा होण्याची दाट शक्यता असते, कारण त्या बिया विषारी असतात। म्हणून कोणतेही फळ नीट ओळखून मगच ते खावे असे इथं कवी म्हणतात। यातच पुढं ते काय म्हणतात, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी। आता रस्त्यात चालत असताना एखादी वस्तू जर आपल्याला पडलेली दिसली की माणसाला मोह होतो बघा ती घेण्याचा, पण असा मोह आपण कटाक्षाने टाळला पाहिजे, कारण एकतर त्यात काय आहे हे आपल्याला माहीत नसल्याने इथंही आपल्याला धोका होऊ शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी वस्तू आपली नाही किंवा नव्हे ती घेऊच नये, कारण ही एक प्रकारे चोरीच असते। म्हणून अशा वाईट गोष्टी आपण करू नयेत, अशा वाईट सवयी आपण स्वतःला लावून घेऊ नयेत। पुढं कवी म्हणतात बघा, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी। पुढं संत रामदास म्हणतात, जनी आर्जव तोडू नये। आर्जव याचा अर्थ विनंती, याचना, मदत। जर आपल्याला कुणी मदतीचे आर्जव करत असेल तर त्याला तोडू नका, शक्य असेल तर जरूर त्याला मदत करावी। पापद्रव्य जोडू नये, आता इथं द्रव्य याचा अर्थ काय घ्यायचा आहे, तर पैसा। पैसा आपल्याला जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, पण हा पैसा देखील कसा मिळवला पाहिजे ते संत रामदासांनी अतिशय सुंदररित्या सांगितलं आहे। तर ते काय म्हणतात, पापद्रव्य जोडू नये, म्हणजे जो आपण जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा जोडणार आहोत तो सुद्धा आपण कसा मिळवला पाहिजे, तर योग्य आणि प्रामाणिक मार्गानेच मिळवला पाहिजे। कुणाला फसवून लुबाडून असा पैसा मिळवू नये, कारण असा जर आपण पैसा मिळवला तर त्यातून आपल्याला मिळणारं जे सुख समाधान आहे ते आपल्याला मिळू शकत नाही। म्हणून आपण आपला पुण्याचा मार्ग कदापिही सोडू नये असं ते वरील पंक्तीतून सांगतात। पुढं ते म्हणतात बघा, तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी। किती सुंदर ओळी आहेत पहा। काय म्हणतात कवी, तर हे सगळ्यात उत्तम माणसाचं लक्षण आहे पहा, तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये। आता आपण समाजात राहत असतो तेव्हा यात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात पहा। कुणी खूप हुशार, शांत, सज्जन, आपण भले आणि आपले काम भले असे असतात, तर याउलट काही माणसांना उगीचच कारण काढून भांडायची सवय असते।
माझंच खरं म्हणण्याचीही काही लोकांना सवय असते. तर अशा लोकांची पारख आपल्याला करता आली पाहिजे. आणि अशी लोक खरं तर आपल्याला भेटूच नाहीत. पण जरी भेटली तरी आपण त्यांच्याशी भांडायचं नाही, तंडायचं नाही. बाबा तुझंच खरं म्हणायचं आणि पुढं चालायचं. कारण अशांना जर आपण बोलत बसलो तर शब्दाने शब्द वाढत जातो आणि मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो. म्हणून अशाची संगत शक्यतो टाळावी. मग तुम्ही म्हणाल की कुणाच्या संगतीत राहायचं, कुणाच्या सहवासात राहायचं? तर संत रामदास सांगतात बघा, सत्संग खंडू नये. म्हणजे काय? तर सज्जन लोकांच्या सहवासात राहावे. कारण संगतीचा परिणाम हा फार मोठा असतो. आपण जर वाईट लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला वाईट सवयी लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय केलं पाहिजे? नेहमी चांगल्या व्यक्तीच्याच सहवासात राहिलं पाहिजे. पुढं म्हणतात बघा, आळसे सुख मानू नये, चहाडी मनासा आणू नये, शोधल्याविण करू नये कार्य काही. इथं कवी काय म्हणतात पहा, तर आळसे सुख मानू नये. काही लोक असतात पहा नुसते आळशी, कामधंदा काही करायचं नाही, दे रे हरी पलंगावरी म्हणणारे. तर अशांना हरी म्हणजे देव काहीही देत नसतो. जो कष्ट करतो, प्रामाणिकपणे आपले काम करतो, त्यांच्या पाठीशी देवही असतो. म्हणून संत रामदास म्हणतात की आळसामध्ये कधीही सुख मानायचं नाही. त्याचबरोबर पुढं ते म्हणतात बघा, चहाडी मनास आणू नये. काही लोकांना चहाडी लावायची सवय असते बघा. चहाडी म्हणजे काय? तर उगी लावालावी करायची, ह्याचं त्याला सांगायचं, त्याचं त्याला सांगायचं आणि मग त्या दोघांनाही म्हणायचं की तो बघ, तो तुला असं म्हणत होता. आणि मग ते दोघं एकमेकासमोर येऊन भांडायला लागले की मग आपण मात्र काय करत असतात, असे लोक पाहत बसतात. म्हणून मग आपण काय करायला पाहिजे? अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. जरी त्याने काही सांगितलं तरी त्याची शहानिशा केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला आपण भांडायला जायचं नाही. तर कळलं का तुम्हाला? आत्तापर्यंत संत रामदासांनी उत्तम माणसाची कोणकोणती लक्षणं सांगितली. तर ही जर सगळी लक्षणं आपण आपल्या अंगी रुजवली, बाळगली तर आपण सुद्धा नक्कीच एक उत्तम किंवा आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये राहू शकतो. या अगोदरच्या तासामध्ये आपण पाहिलं की संत रामदासांनी उत्तम माणसाची म्हणजे एका आदर्श व्यक्तीची कोणकोणती लक्षणे सांगितलेली आहेत, कोणकोणते गुण ते आपल्याला अंगी बाणगायला सांगतात. वाट पुसल्याविन जाऊ नये म्हणतात, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. त्याचबरोबर एखादी वस्तू पडलेली दिसली तर ती लगेचच घेऊ नये. एखादा व्यक्ती जर आपल्याला मदतीसाठी आर्जव करत असेल तर आपल्याला जर शक्य असेल तर त्याला मदत कशी केली पाहिजे. त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा कसा कमवला पाहिजे, त्यासाठी पाप न केलं पाहिजे, पुण्य मार्गानेच तो पैसा कसा कमवला पाहिजे. त्याचबरोबर तोंडाळाशी भांडलं नाही पाहिजे, वाचाळाशी तंडलं नाही पाहिजे, संतांची संगती कधीही सोडली नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा गुण त्यांनी एक कोणता सांगितला कालच्या तासाला? संत रामदासांनी सांगितलेला कालच्या तासाला आपण कोणता पाहिला? तर आळसात सुख मानायचं नाही आणि चहाडी कधीही मनास आणायची नाही. म्हणजे याची गोष्ट त्याला कधीही करायची नाही. एखाद्याने एखादी गोष्ट जर तुम्हाला विश्वासाने सांगितली असेल तर ती तेवढ्याच विश्वासाने आपल्याला आपल्या मनात सुद्धा ठेवता आली पाहिजे. हे एका आदर्श व्यक्तीचं काय आहे? चांगला गुण आहे. आता पुढं राहिलेली कविता आपल्याला पाहायची आहे. पुढं संत रामदास पुढच्या ओळींमध्ये काय म्हणतात पहा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड लावू नये काही केल्या. खूप छान विचार मांडतात संत रामदास येथे. काय म्हणतात ते? तर सभेमध्ये लाजू नये. आपण नेमकं हेच करत असतो पहा. आपल्याला जर एखाद्या विषयाची चांगली माहिती असेल, ज्ञान असेल तर ते ज्ञान आपल्याला न लाजता न भीता व्यक्तसुद्धा करता आलं पाहिजे. आपण मात्र बरोबर याच्या उलट वागत असतो बघा. आपला मित्र परिवार यांच्यात आपण हे बड्या बाता मारतो पहा. बढाई सांगतो, मी असा मी तसा असं म्हणतो. आणि मग कुठं सभेत जर आपल्याला बोलायची वेळ आली की मग मात्र असे लोक असे गायब होतात की त्यांचा पत्तासुद्धा आपल्याला लागत नाही. तर असं आपण कधीही करू नये. जे आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान
चार चौघामध्ये आपल्याला व्यक्तसुद्धा करता आलं पाहिजे. त्याचबरोबर पैज होड लावू नये असं संत रामदास म्हणतात बघा. पैज होड याचा अर्थ काय तर शर्यत. काही लोकांना शर्यत लावण्याची खूप वाईट सवय असते बघा. काही झालं की ते म्हणत असतात लावतो का मग शर्यत. आता शर्यत म्हणजे काय असते तर पैशांची वगैरे ती लावली जाते बघा. मग अशी ही शर्यत लावण्याची सवय कशी आहे म्हणतात संत रामदास अतिशय वाईट आहे. कारण यातून होतं काय एकतर पैशाचाही अपव्यय होतो आणि आपला वेळही वाया जातो. म्हणून अशी शर्यत लावण्याची सवय आपण कदापिही आपल्या मनास लावू नये. त्यानंतर पुढच्या ओळीमध्ये कवी काय म्हणतात पहा. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. आता बघा माणसाला स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण असावं असं आपण म्हणतो. पण कधी कधी काय होतं असतं माणसांना इतरांची मदत किंवा कठीण काळात वगैरे इतरांची मदत घ्यावी लागते. तर अशा वेळी जे आपल्याला मदत करायला आलेले आहेत त्यांचा उपकार घ्यावा असं संत रामदास म्हणतात. पण तो घेतलेला उपकार वेळ आल्यानंतर परतही करावा. म्हणजे त्याला जर काम पडलं तर त्याच्या कामी आपण सुद्धा पडलं पाहिजे. नाहीतर कामापुरता मामा बनून त्याचं मन दुखवू नये. असं मन दुखवणं याला संत रामदास काय म्हणतात परपीडा. परपीडा म्हणजे दुसऱ्याला केलेली इजा. ही इजा एखाद्या विश्वासघातापेक्षा कमी नसते. म्हणून आपण असा एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात कधीही करू नये असं म्हणतात. पुढच्या ओळीत ते म्हणतात बघा. व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकासी. व्यापकपणा म्हणजे मनाचा मोठेपणा. माणसाचं मन नेहमी मोठं असावं. क्षमा, दया, परोपकार या गुणांनी ते युक्त असावं. असं असेल तर पराधीन किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची कदापिही आपल्यावर वेळ येत नाही. प्रामाणिकपणाने भलेही चटणी भाकरी मिळो पण तूप साखरेसाठी कधीही चोरी करू नये असं ते म्हणतात. याचा अर्थ काय तर पराधीन होऊ नये म्हणजे कष्टाने कमवावं. आपण कुणावर ओझं बनून राहू नये. आपण आपल्या स्वाभिमानानं जगावं. आपलं ओझं कुणावरही घालू नये असं ते सांगतात. कारण बघा अशा पराधीन माणसांना समाजात कुणी मानाचं स्थान देतं का. किंवा ज्याला काही काम नाही धंदा नाही जो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याला मग कोणी विचारत सुद्धा नाही. म्हणून असं आपण कदापिही बनायचं नाही. तर स्वाभिमानाने प्रत्येक माणसाला आपलं जीवन जगता आलं पाहिजे. कुणावरही अवलंबून राहता कामा नये. पुढं ते म्हणतात बघा की सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथ जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. किती सुंदर विचार मांडलेत. काय म्हणतात संत रामदास तर सत्य मार्ग सोडू नये. जीवन जगत असताना आपण नेहमी सत्याच्याच मार्गाने जावे. जरी तो मार्ग खडतर नि कठीण असला तरीसुद्धा. कारण असत्याचा मार्ग जरी आपल्याला सोपा वाटत असला तरी त्यातून मिळणारं सुख समाधान हे चिरंतर नसतं पहा. तर ते कसं असतं अल्पकाळ टिकणारं असतं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या परीक्षेत कॉपी केली आणि त्या परीक्षेचा रिझल्ट लागला आणि तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क पडले की तुम्ही खूप खुश होता बघा. वाह असं तुम्हाला वाटतं. पण हा आनंद जास्त काळ टिकतो का तर टिकत नाही. लगेच तुमचंच मन तुम्हाला सांगतं हे मार्क तुम्हाला कसे मिळाले आहेत. या उलट तुम्ही जर मेहनत करून प्रामाणिकपणे मार्क घेतले तर हा आनंद आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो आणि तुमचं मन प्रसन्न करत असतो. त्याचबरोबर आपण हुशार आहोत म्हणून अभिमान गर्व कदापिही बाळगू नये असंही संत रामदास या ओळीत सांगतात बघा. कदा अभिमान घेऊ नये म्हणतात. आता बघा माणसाला स्वाभिमान असावा पण अभिमान नको बघा. कारण जगात अशी कोणतीच व्यक्ती नसते की जी सर्व गुण संपन्न असते. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही दोष हे असतातच आणि प्रत्येक व्यक्तीकडून मग तर लहान असो किंवा मोठा आपल्यालाही काही ना काही घेण्यासारखे त्याच्यात गुण असतात किंवा प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असतं.
जसं लहान मुलांकडून सुद्धा घेण्यासारखा एक गुण असतो बघा. लहान मुलं खेळताना आपण पाहतो, तर खेळत असताना त्या मुलांची भांडणं होतात बघा. भांडण झालं जरा पटलं नाही की लगेच ती रुसतात, भांडतात आणि कट्टी करून टाकतात बघा. पण यांची ही कट्टी किती वेळ टिकते? थोडा वेळ झाला की त्यांचं कसं असतं, तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना. म्हणजे आपल्या मित्रांशिवाय त्यांना करमतसुद्धा नाही. मग झालं गेलं सगळं विसरून लगेच ते आपल्या मित्राशी दोस्तीसुद्धा करतात. तर असं लहान मुलांकडून घेण्यासारखं गुण कोणता? तर जे झालं ते तिथल्या तिथं आपल्याला विसरतासुद्धा आलं पाहिजे. म्हणून पुढं कवी म्हणतात बघा, अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. कवितेचा शेवट किती छान विचारांनी केलाय पहा. अपकीर्ती ते सांडावी म्हणजे ज्या गोष्टी केल्याने आपली अपकीर्ती म्हणजे बदनामी होईल अशा गोष्टी आपण कदापिही करू नये. उलट ज्याने आपले व पर्यायाने आपल्या वडिलांचेही नाव होईल अशाच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपल्यात विवेक असला पाहिजे. विवेक म्हणजे सारासार बुद्धी. चांगलं काय वाईट काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही एखादं वाईट काम केलं तरी वडिलांचंच नाव निघतं बघा. लोक काय म्हणतात, कुणाचा मुलगा आहे रे हा? आणि चांगलं काम केलं तरी प्रश्न तोच असतो बघा, कुणाचा मुलगा आहे रे हा? पण एकात अपकीर्ती असते तर दुसऱ्यात सत्कीर्ती. मग आपण आपलं नाव कसं कमवायचं हे आपणच ठरवायला हवं. म्हणून संत रामदास म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी. सांडावी म्हणजे काय? सोडून द्यावी. ज्याने आपली अपकीर्ती होईल, ज्याने आपलं वाईट नाव होईल असं कोणतंही काम करता कामा नये. सत्कीर्ती वाढवावी म्हणजे आपली कीर्ती होईल, आपलं नाव वाढेल असंच कार्य आपण सतत केलं पाहिजे. सारासार बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि सत्याची वाट कदापिही किती जरी त्रास झाला तरी आपण सत्याची वाट सोडली नाही पाहिजे असं कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये संत रामदास सांगतात. अशी ही आपली सुंदर कविता इथं संपली, ज्यातून आपल्याला काय कळलं तर उत्तम माणसाची लक्षणं. जीवनात आपल्याला काही करता आलं नाही तरी चालेल, पण आपल्याला एक उत्तम मनुष्य बनता आलं पाहिजे. मी नेहमी तुम्हाला सांगते बघा की प्रत्येक कविता, प्रत्येक धडा हा तुम्हाला अभ्यासक्रमात फक्त प्रश्नपाठ करणे आणि मार्क मिळवणे यासाठी कधीही ठेवलेला नसतो. तर त्याच्यामागं उद्देश काय असतो? त्याच्यातून काही ना काही आपल्याला घ्यायचं असतं. तर या कवितेतून आपण काय घ्यायचं? तर एक आदर्श व्यक्ती जर आपल्याला बनायचं असेल, एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात आपल्याला राहायचं असेल, तर आपल्या अंगामध्ये कोणते चांगले गुण आपण रुजवले पाहिजेत हे कवितेत अत्यंत सुंदररित्या सांगितलं आहे. त्याचा आपल्याला सुद्धा योग्य असं पालन करता आलं पाहिजे. इथं ही आपली कविता संपली. इथं आपण थांबू.